गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात सर्वजणी? आणि इथे आता सकाळची सुरुवात झालेली आहे स्वयंपाकापासून. रोज टिफिनला काय करायचं हाच विचार पडतो बायांना. तर आज इथे मी भेंडीची भाजी करून घेत आहे टिफिनसाठी. आणि इथे रात्रीच मी धुवून पुसून ठेवून दिलेल्या होत्या, कारण सकाळी खूप घाई गडबड असते. तर त्याच्यामुळे मग सकाळी मी रात्रीच भेंडी वगैरे धुवून पुसून ठेवलेली होती. आणि आता सकाळी फक्त आता चिरून घेते आणि भाजी फोडणी टाकते. तर इथे चहा वगैरे चहा केला. चहा पिल्याशिवाय तर सकाळची सुरुवात होतच नाही, थोडी एनर्जी येऊन जाते. आणि इथे बघा मी चहा छान केलेला आहे आलं टाकून वगैरे. मला म्हणजे आलं टाकून आवडतं. आणि इथे आता डोनट घेत आहे. डोनट आणलेलं होतं, तर म्हटलं चहासोबत काही बिस्किट, टोस्ट किंवा खारी वगैरे असते. आज मी डोनट घेतलेलं होतं. तर इथे आता चला चहा घेऊन घेते आणि मग नंतर स्वयंपाकाला तयारी करते. तर इथे मी आलू भेंडी बनवत होती. त्याकरिता आलू चिरून घेतलेले होते. कांदे, मिरची, सांबार आणि लसूण हे टाकून मी छान फोडणी देऊन दिलेल्या. आणि अशी पण आलू भेंडी पण खूप छान वाटते. धनिया पावडर, जिरा पावडर, हळद, लाल तिखट हे सर्व टाकलं आणि भेंडी केलेली आहे इथे भेंडीची भाजी. इथे आता चपात्या करून घेते. एका इकडे कुकर लावून घेतलेला होता वरण भाताचा, आणि ते डाळ भात होऊन जाते आपला आणि भाजी पण तयार आहे. तर चला आता माझे कामं आवरलेले आहे. तर आता टिफिन वगैरे घेऊन मी जॉबला निघाले होते. तर हे संध्याकाळी आल्यावर पावभाजी खायची इच्छा झाली, तर मग पावभाजीचा बेत केलेला आहे. तर इथे त्याच्यासाठी मी घेतलेले होते 3 बटाटे म्हणजे आलू, आणि फुलगोबी, पत्तागोबी, शिमला मिरची, 2 टमाटर आणि वाटाणे हे सर्व टाकून छान उकळून घेतले. त्याच्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला मी टाकत असते आणि थोडं मीठ टाकून उकळून घेत असते भाज्या. खूप छान झाली होती, खूपच टेस्टीला झाली होती ही भाजी. आणि अशी पावभाजी तुम्ही करून बघा. तर इथे मी फोडणीला कांदा टाकलेला आहे आणि आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आणि ते छान परतून घेतलं. त्याच्यामध्ये बारीक कट केलेली शिमला मिरची थोडी छान वाटते, तर थोडी शिमला मिरची मी बारीक कट करून टाकलेली होती. बटर टाकलेलं होतं. इथे आता धने, जिरे पावडर, हळद, लाल तिखट, कस्तुरी मेथी वगैरे टाकून छान परतून घेते. आणि मग नंतर पावभाजी मॅश करून ती पावभाजी त्याच्यामध्ये टाकून घेते. आणि मग पुन्हा वरून त्याच्यामध्ये बटर आणि पावभाजी मसाला हे टाकून घेत असते. तर इथे मी बघू शकता टाकलेले. आणि अशा प्रकारे करून बघाल, खूप छान टेस्टी वाटते. आणि प्लीज कढईकडे दुर्लक्ष करा, कारण की ती आधीची आहे तर ती काळी पडलेली आहे. चला इथे पाव वगैरे शेकून घेतले होते छान बटर लावून, आणि बारीक कांदा, लिंबू आणि कोथिंबीर. तर इथे रेडी झालेली आहे आपली पावभाजी. चला तर या मग, आणि लाईक शेअर करायला विसरू नका.